पुलगावमध्ये झुठी आझादी विरोधात निदर्शने। देशातील सामान्य जनतेच्या मूलभूत समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ये आझादी झूठी है, देश की जनता भूखी है या घोषवाक्याच्या अनुषंगाने स्थानिक नगरपरिषदेसमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली। लोकांनी ईव्हीएम हटाव देश बचाव, वोट चोर गद्दी छोड, इथेनॉल हटाव गाडी बचाव अशा घोषणा दिल्या। नंतर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व विश्वासार्ह होण्यासाठी ईव्हीएम हटवा, सामाजिक सलोखा संविधान मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आरएसएस हटवा, इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होत आहे, यामुळे इथेनॉल मिश्रित पेट्रोल बंद करा, आदिवासी, शेतकरी, भूमिहीन व स्थानिक जनतेला त्यांच्या पारंपरिक जंगल जमिनीवरील कायदेशीर हक्क प्राप्त करून द्यावे, सरकारी शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, गरजू भागात नवीन सरकारी शाळा सुरू करा, शिक्षकांची भरती करण्यात यावी, शासनाने नवीन सरकारी व सार्वजनिक क्षेत्रातील पदे निर्माण करून बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात, अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण तातडीने भरावे, स्मार्ट मीटरच्या बिलिंग प्रक्रियेची पारदर्शक तपासणी करण्यात यावी, वीज दर कमी करण्यात यावे आदी मागण्यांच्या समर्थनार्थ वक्त्यांनी आपापले विचार मांडले। हर्षपाल मेंढे यांनी नेतृत्व केले। यात रवींद्र साठेकर, राजेश भगत, नंदा सहारे, स्मिता ढवळे, सुजाता रंगारी, सोनू मेंढे, हिरालाल रामटेके, अश्विनी बोदिले, विशाखा साठेकर, फारुख शेख, निशिकांत मेंढे, प्राध्यापक भूषण रामटेके, फुसाटे मॅडम, राखी ढोबळे, पूनमदा साठे, दिलीप कोल्हे, रवींद्र भैसारे सर, सुनील कांबळे, गौतम गजबिये आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह महिला पुरुष उपस्थित होते। किरण उपाध्येकडून बातमी IB7 न्यूज साठी वर्धा। दर्जेदार आणि उत्तम शिक्षण तिथे भेटलं पाहिजे। तसेच जे इथेनॉल पेट्रोल आहे, इथेनॉल पेट्रोल जे आपल्या ज्या गाड्या आहेत, जुन्या गाड्या आहेत, त्या जुन्या गाड्यामध्ये इथेनॉल पेट्रोलचा वापर केल्यामुळे जुन्या गाड्या खराब होत आहेत आणि सरकारने इथेनॉल पेट्रोल बंद केलं पाहिजे। ज्या मोटरसायकल आहेत, टू व्हीलर आहे, फोर व्हीलर आहेत, त्या सगळ्या गाड्यांमध्ये इथेनॉल पेट्रोलमुळे प्रॉब्लेम येत आहेत, समस्या येत आहेत, त्यांच्या इंजिनचे काम निघत आहेत। म्हणून हे इथेनॉल पेट्रोल सुद्धा देशातून बंद केलं पाहिजे आणि आदिवासी लोकांची जंगल जमीन हे वाचली पाहिजे। सरकार आदिवासी लोकांच्या त्यांच्या जंगल जमिनीपासून त्यांना बाहेर काढत आहे, त्यांचे हक्क अधिकार छिनून घेत आहे, त्यांचे अधिकार काढून घेत आहे, त्यांना जंगलातून बाहेर काढत आहे आणि त्यांच्यापर्यंत शिक्षण, नोकऱ्या, आरोग्य हे काही अजूनपर्यंत पोहोचलेले नाही आहे। म्हणून आम्ही या विषयावर सुद्धा सरकारचा विरोध करत आहोत। तसेच बेरोजगारी कमी करून जास्तीत जास्त नोकर भरत्या काढण्यात याव्या आणि बेरोजगारी खतम करण्यात यावी। तसेच SC, ST, OBCच्या आरक्षित जागा या त्वरित सरकारने सुरू कराव्या आणि SC, ST, OBCना त्यांच्या सरकारी जागेमध्ये भरती करावं आणि जे स्मार्ट मीटर आहे